सोलापुरातील ग्रे नाईट सर्व्हिसेसच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रे नाईट सर्व्हिसेसच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त जगदीश मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत झांबरे, क्रेडाईचे अध्यक्ष अभिनव साळुंखे, सोलापूर IT असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव, नवनाथ तोरणे, विजय जाधव, जयंतराव होले पाटील, अभिषेक जोशी, HR पाटील, रोहन फुरडे, विक्रम बंडेवार, प्रमोद देशपांडे, सचिन चौधरी, बाबाबाई झांबरे, माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, ग्रे नाईट सर्व्हिसेसच्या संचालिका अश्विनी झांबरे, दीपक झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी तुळशीची पूजा करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी डान्स, सिंगिंग, फॅशन शो आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले। माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी प्रास्ताविक केलं। ग्रँड सर्व्हिसेसचा उद्देश काय होता की जेव्हा माऊली लँडमार्क काम करत होतं त्यावेळेस आम्ही होम लोनचे वगैरे आम्हाला नीड होती। म्हणजे माऊली लँडमार्कला प्लॉटिंगचा व्यवसाय असल्यामुळं आम्ही होम लोनसाठी आम्हाला बँकेवर टाईप करत होतो। आम्ही जेव्हा कॉर्पोरेट DSA घेतलं, काही HDFCवर घेतलं, SBI बँकेवर घेतलं, काही फायनान्सबरोबर घेतलं, बँक ऑफ इंडियावर घेतलं, त्यावेळेस मग सुरुवात कशी करायची बाबा आमची तर सुरुवात होती, पण आमचा मोठं होतं की पुण्या मुंबईला जे मुलं जातात ते सोलापूरमध्ये कसं थांबतील। कारण सोलापूरचा एकत्रित ग्लोबल बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने आहे। म्हणजे सोलापूर आता खरं तर टॉप 5 मध्ये महाराष्ट्रातून असलंच पाहिलं होतं। काही कारणास्तव आपण मागं पडलो, परंतु कोणीतरी मोठं उचलला पाहिजे असं एक आमच्या डोक्यात आलं होतं। पण दमान शेठजींनी ऑलरेडी आयपिंग हा कन्सेप्ट आणला होता BPOचा, त्यांचाच आम्ही डोळ्यासमोर आदर्श ठेवला थोडा। मग आम्ही कॉर्पोरेट DSAचा बेनिफिट घेतला। आमच्याकडे काही डेटा होता, त्या डेटावर आम्ही कॉलिंग चालू केलं। एकच मुलगी सुरुवात केली, तिचं नाव ऋतुजा पण होतं। मी नाव सांगणं म्हणजे फर्स्ट जॉब जो असतो तो डोक्यातला असतो। ऋतुजा कॉलिंग चालू केली, ते कॉलिंग करत चालू असताना मग हळूहळू एक लिंक लागत गेल्या। लिंक लागली, परत सायबोर्डसारखा आम्हाला मोठा एक क्लायंट मिळाला। त्यानंतर DMS सारखी एक मोठी प्रोसेस जी आज 4 वर्ष गेली कंटिन्यू चालती, ती प्रोसेस मिळाली। म्हणजे बऱ्याच गोष्टी असं परत हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलं, म्हणजे सुरुवात एक नाही झाली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रे नाईटच्या एकंदरीत वाटचालीचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। आज इथं समोर बसलाय तर तुम्हालाही माहिती आहे की किती छोटी सुरुवात होती। तुम्हालाही भरपूर ट्रेनिंग मधून जावं लागलं असेल, तुम्हाला तुमचे ऍक्सेंट, तुम्हाला गोष्टी सिस्टम शिकाव्या लागल्या असतील, तुम्हालाही काही टार्गेट असतील एवढे कॉल्स कम्प्लीट करायचे, तर तुमच्या कष्टाचं कुठंतरी एक श्रमपरिहार झाला पाहिजे। ही तुमच्या मॅनेजमेंट टीमला जाणीव आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण सोलापूर सारख्या शहरात टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज घेणं, ट्रिप्स आयोजित करणं किंवा स्टाफला अशी घरच्यासारखी वागणूक देणं, इतकं प्रोफेशनलिझम फार कमी लोकांच्या दिसून येतो, तो माऊलीच्या दिसून येतो। की आता साधारण IT मध्ये सगळे पॅकेजेस घेतात, सगळं करतात, पण तो एक वर्क एथिक जो असतो ना की माझं एक ठराविक काम आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मला काय जे काय करायचंय तर तुम्हाला तो तुमच्यात दिसतो। अँड दिस इज वन ऑफ द थिंग की मनी कांट बाय। किती जरी पॅकेज झाले तरी हा वर्क एथिक येत नाही। तर मला असं वाटतं की हा वर्क एथिकसाठी तुम्ही सगळ्यांनी स्वतःला पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या पाहिजे की ते तुमच्यात टेंडन्सी आहे की मी आता बऱ्याच वेळेला बघतो की तुम्ही काही लोक ऑफिस आवर्स नंतर तुम्ही तिथे काम करता। म्हणजे मला स्पेशल सोलापूरच्या ऑफिसमध्ये ही लोक जास्त प्रमाणात दिसली, तर दॅट इज समथिंग तो मला फार आवडतो। आणि सगळ्यांचा एक माऊली सरांचा एक गुण सांगितला, ऑल सेड अँड डन। मला त्यांचा वैयक्तिक आवडणारा गुण आहे की ह्युमिलिटी, विनम्रता। सगळं होतं, सगळं करतं, पण ह्याच्यात एक विनम्रता त्यांची ती खूप दिसून येते। ही माऊलीची धडपड मी 5 वर्षापासून बघतोय। म्हणजे माऊली सुरुवातपासूनच खूप धडपडी आहे।
इवन प्लॉटिंगचा बिझनेस असो किंवा कुठले नवीन काही आदेश आणायचे, गव्हर्मेंट मध्ये काही नवीन बदल झाला की त्याच्या बाबतीत एवढी उत्सुकता असते माऊलीला की प्रत्येक फंक्शनमध्ये गेलो की पहिले प्रश्न विचारतो. म्हणजे आम्ही असं ठरवलेलं आहे की कुठेही गेला की नॉलेजेबल जे सेशन असतात त्याच्यामध्ये माऊली पहिले हातवर करते की, आणि त्याचे पॉईंट्स चांगले असतात. म्हणजे त्याची धडपड जी आहे ती की सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या, जेणेकरून पुढच्या पिढीला किंवा पुढे आपला जो स्टाफ असतो किंवा आपले कलिग्स असतात यांच्यासाठी मी इथून काहीतरी चांगलं नॉलेज घेऊन जातोय आणि अर्धवट समजण्यापेक्षा सर्व लोकांमध्ये उभारून विचारण्याची जी ताकद आहे ती वेगळीच असते आणि तो पूर्ण समजून मग इथे परत तो त्या पद्धतीने काम करतो. आपण हा माझा IT मधला पहिला कार्यक्रम आहे सोलापुरातला. सोलापुरामध्ये माऊली सरांनी जे उभं केलं आहे आणि जैन सरांचं एक युनिट मी परवा पाहिलं. हे 2 युनिट मी डोळ्यात देखत बघतोय की IT मध्ये उभारलेलं क्षेत्र आहे चांगलं. हे उभं करत असताना सोलापूरमध्ये ITच्या संदर्भात यांनी हे जी प्रेरणा दिली आहे तुम्हाला किंवा आमच्यासारख्यांना दिली आहे, कारण तुम्ही आमचे क्लायंट आहेत, म्हणजे तुम्ही आमचे देव आहेत. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ग्रे नाईट सर्व्हिसेसच्या संचालिका अश्विनी झांबरे यांनी केलं. 2020 पासून 2025 पर्यंत 5 वर्ष कंप्लीट झाली. खूप अभिमान वाटतो की ज्या वेळेस ग्रे नाईट स्टार्ट झालं होतं, ॲक्च्युली मला त्या गोष्टीची काहीही माहिती नव्हती, पण मध्ये काही असे किस्से घडत गेले की त्या गोष्टी मला जाणून घ्याव्या लागल्या. त्यामध्ये माझे टीम लीडर्स असू दे किंवा अगोदरचे एक सर होते आणि जे मुलांनी सपोर्ट दिला की आज पण म्हणजे मी नाही गेले तरी मुलं काम करून मला रिपोर्ट पाठवतात. म्हणजे ही कुठेतरी आम्ही माणुसकी जपली आहे किंवा त्या मुलांना पण आम्ही जपलोय. त्यांचेही प्रत्येक काही प्रॉब्लेम असू देत किंवा मुलं पण आमचे प्रॉब्लेम समजून घेतलेत, जसं की मितांशीमुळं मला काही जाता आलं नव्हतं. यावेळी झांबरे परिवारातील सदस्य, माऊली लँडमार्क आणि ग्रे नाईट सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते.